हर हर महादेव हर हर गंगे मित्रांनो, हा आहे कुंभमेळा दर्शन व्लॉग. आम्ही कसे पोहोचलो, त्रिवेणी गंगा स्नान कसे केले ते दाखवतो आणि त्याआधी आम्हाला तिकीट कसे मिळाले ते पहा. हर हर महादेव मित्रांनो, हे बघा नशिबाची गोष्ट आहे, पहिला नंबर लागलेला इथे. काल रात्रीपासून वस्तीला होता. फुल ऑन स्ट्रेस आहे, फुल ऑन स्ट्रेस. तिकीट भेटतो का नाही काय माहीत नाही. पैसे घेऊन रबर लावून दिले. यस, काम 25. सगळी खुश आहेत. काका पण खुश. काका चालत मारवाडला. काका किधर जा रहे आप? उदयपुर जा रहे काका. हम जा रहे प्रयागराज. मेरा तो शैतान लग गया. पूरा रात उधर सोए चाचा, हम ऊपर वो टाकी पे सोए कल रात को. देव देश धर्मासाठी काही पण करायला लागतंय. आपल्या धर्मासाठी आपल्यालाच करायला लागतंय, लक्षात ठेवा. चला आता निघू घरी आपण. चला, ट्रेन आली, ट्रेन आली, ट्रेन आली. आम्ही 12-16-7 बनारस एक्सप्रेस कल्याणवरून पकडली, जी आम्हाला 24 तासाच्या नंतर प्रयागराजला सोडेल. स्वागत आहे तुमचं मित्रांनो, तुमच्या मित्राच्या चॅनलवरती मुसाफिर ऑन वर्ल्ड टूर मिशन. थंबनेल बघून तुम्हाला वाटलंच असेल आम्ही कुठं चाललोय. आम्ही चाललोय प्रयागराजला. प्रयागराज. हर हर महादेव हर हर गंगे. बोला हर हर गंगे. जय श्रीराम. हर हर. टायमाने जेवतोय, भाकरी खातोय. याला खायला जमत नाही, बघू शकता. बसायला पण जमत नाही. आता एवढं तर बसलो, अजून नाही जमत बाबा बसायला. ते पाय बी साप इकडे बाहेर निघत त्याचे. अजून मांडी घालू इथं एवढी सेशन. तू बसून दाखव तिथं. बसलो ना बाई, योगे बसलो. बघू शकता तुम्ही, काहीतरी तोडतोय तो. तोडतो तो? अरे शाकाहारी तोडतो काय? ट्रेनमध्ये बसून झालेलं आहे. आमचे 4 आहेत. 1 2 4 सीट. 3 1 4. इथं बसायला नाही जमत मित्रांनो. इथं बसतोय आणि जेवतोय. मस्त पनीरची भाजी, पोटॅटो चिल्ली, पुरी भाकर, एक नंबर काम. 4 सीट. आता मस्त झोपू. बायकोला घेऊन सीट 4 आहेत, माणसं 5 आहेत. आता ॲडजस्ट करा ना, झोपा. आता डायरेक्ट सकाळी भेटतो. बाकीचा सगळा अपडेट सकाळी. ट्रेनमधली सकाळ झाली मित्रांनो. आता काहीतरी नाश्ता करावा, पण इथला नाश्ता चांगला नाही म्हणून कॉफी आले, ती कॉफी घेतो. नवीन गोष्ट आली मार्केटमध्ये. छान आहे प्रीमिक्स. IRCTC आता प्रीमिक्स द्यायला लागला. ठीक आहे, चांगला कॉफी. याची नाटकं एखाद्या मुलीला पण फेल करेल एवढा ॲक्टिंग करतो. गाणं बोलायला सांगितलंय तर भलतेच ॲक्टिंग चालू. हे काय मग हे दिसला पाहिजे. तू बोल, तू सुरुवात कर. तू सुरुवात कर ना, मी एंड करतो. तर सुरुवात कर. मी पहिला पाठ बोलू, दुसरा पाठ बोलू. जिंदगी एक किनारे का हसता रे या. अरे किनारे का घर आहे? किनारे का घर आहे? किनारे का दिन बदलना पडेगा. बरोबर गाणी बोलतात ना, एक नंबर गाणी बोलतात. मी यांना बोललो, पाण्याचा तोंड आपला एकदम काला काला आहे तसा, पण याला तिथं जुनं कपडं घालू कुठलं तरी. मी ढोलकी वाजवायला बसतो, तू टाल वाजवायला बस. पैसे जमा करू, पैसे तरी भेटतील आपल्याला. जिंदगी एक असं पण तुझे केस बिसे वाढलेले आहे. मी तसं काल्याकटाच्या बागेत तुझ्या. मी आता तसं मग संन्यास घेणार आहे बाबा. काल्या बरोबर टाला तू पण तू जोडील जा. केस वाढल्या. पीक लावायची जरूरत लागणार नाही तिथं. मी ती केस वाढवल्यात. मी केस दाढी जी वाढवल्यात ती मी संन्यास घेण्यासाठी वाढवल्या. बाबा टाल्या वाजवण्यासारखी. बाबा रामदेव. बाबा रामदेव. तू आश्रम बाबा. बाबा नाही बाबा, भोले बाबा.
हे जबलपूर स्टेशनला उतरलोय आम्ही आता आणि जेवणाची वाट बघतोय. कुठे डिलिव्हरीवाला अजून कळत नाही. टेन्शन नाही, 10 मिनिटाचा हॉल्ट आहे, पण भूक खूप लागले म्हणून वाट बघता येत नाही. डंडे का ए खाना दो, खाना दो, भूक लगी है, खाना दो. अंदर आता चालू होऊन ट्रेन मग खाऊ. नहीं अभी खाएगा मैं, अभी शांति है इधर. मस्त जेवण आलेले. भात, दाल मखनी, गुलाबजाम, पनीरची भाजी, मिक्स वेज, छोले, ही पनीरची एक्स्ट्रा भाजी आणि फुलची 3, आचार कांदा. एक नंबर काम. एक नंबर जेवण होता. केटरवाला बोलला म्हणजे केटरवाल्याने अप्रूव्ह केलं म्हणजे जेवण चांगलंच होता, काय विषय नाही. बेस्ट जेवण. माझा अर्धा गुलाबजाम खाल्लाय, काला गुलाबजाम आणि मामा गुलाबजाम, काला गुलाबजाम. गर्दी गर्दी चालू झाली, गर्दी. हे लोक येऊन बसायला लागले अशी. हे बघा कब्जा कब्जी चालू झालेली आहे इथं. आम्हाला वाटलं कोण नाही येणार, आता खुल्लं झाला काय, पण चालू झाल्या त्या गोष्टी. त्रास आहे अजून. ट्रेन ऑन पॉईंट आहे. वाटलं नव्हतं का एवढ्या लवकरच पोहोचेल म्हणून. मला वाटलेलं 11:30-12 वाजवली. एकदम ऑन पॉईंट ट्रेन आहे. आता झोपायला पण आपल्याला कदाचित मे बी 9:30 वाजता पोचू, तर झोपायला तरी मिळेल किंवा मग कुठल्या तरी आश्रमामध्ये किंवा मग बघू आता काय व्यवस्था आहे. थोडे शोधाशोध करायला लागेल, पण जितक्या लवकर आम्ही पोचू तितक्या लवकर आम्हाला तेवढं ऑप्शन्स आहेत का आम्ही म्हणजे रात्र काढण्यासाठी जागा बघू शकतो. बाकी उद्याची आयटिनरी काहीच फिक्स नाही आहे, पण उद्या महाशिवरात्री आहे, तर सगळ्यांना माझ्याकडून महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. हर हर महादेव. आता पोचल्यावरती बघू, डायरेक्ट उतरल्यावरती आणि मग गाडी वगैरे केल्यावरती डायरेक्ट ब्लॉक करतो. बाय. 9:30 वाजले आणि आम्ही उतरलोय प्रयागराज शिवकी स्टेशनला. आणि हे बघा काय स्टेशनवर म्हैस. जितकी उतरलेत तितकीच चढलेत. भरपूर गर्दी, भरपूर. इथे अरेंज करायला पण माणसं आहेत तिथे. ते बघा अशी सगळी अरेंजमेंट चालू आहे. उतरून पण नाही दिलं, लगेच चढतात. चला सुखरूप उतरलेले आहेत आम्ही. आता थोडीशी थंडी आहे, आता जॅकेट घालून पुढे गेल्यावरती. महाराज महाराज आप बिना चप्पल क्या है, आपकी पादुका का है महाराज. महाराज चरण स्पर्श करने दीजिए महाराज. राजू भाई रस्ता निकालते हुए. जिथं पब्लिक चालले आम्ही तिथे चाललोय. बोला हरा 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. ज्याला ज्याला ही गर्दी वाटते, ही गर्दी नाही, हा हिंदुत्वाचा महासागर आहे. हिंदुत्व अध्यात्माचा महासागर आहे, लक्षात ठेवा. ही गर्दी नाहीये, ही आस्था आहे, आस्था. हे आमच्या धर्मावरती आस्था आहे आमची. रिक्षाची शोधाशोध चालू आहे इथे. आवाच्या सव्वा रेट बोलतात. ठीक आहे, आता काय बोलायला. मनात येईल ते वाक्य बोलतात, मनात येईल ते प्राईस बोलतात. बाबा ठीक आहे, 50 ते 100 जाऊ दे, काय विषय नाही. 5 जणांचे किती, 5 जण आहेत, 5 जणांचे 500 जाऊ दे, 600 जाऊ दे, योग्य ती प्राईस तर बोला यार. हे बघा इथं सगळ्या गाड्या लागल्यात, सगळी खानावळ बिनावळ इथे सगळ्या नाश्ता पाणी लोक करतात. ₹50 पर्सन घेतलं आमच्याकडून. आणि बोलतोय मेन ब्रिज आहे जिथं लाईटिंग लावल्यात आपल्या बँड्रावरली सारखा, त्याच्या तिथून नेणारे. आणि बोलतो तुम्हाला मेल्याच्या स्टार्टिंगच्या एरियामध्ये चौकामध्ये सोडू. आता बघू कुठपर्यंत सोडतो. ₹50 घेतले तरी पण वसूल आहेत, कारण बाकीचे भरपूर काय प्राईस बोलत होते. तर ₹50 आम्हाला तिथपर्यंत सोडला ब्रिजच्या क्रॉस करून. तरी पण भरपूर गोष्ट आहे. 1-1.5 किलोमीटर आम्ही चालत जाऊ. लस्सी प्यायला लावली, लस्सी आणि बदाम दूध. तू लस्सी घेतलेली ना? कुठे जेवण झालंय, आता ज्यूस
प्यावा म्हणून काहीतरी. हे बघा मेन रोड बांगड चौरापासून आम्ही आता आतमध्ये चाललोय कुंभमेळ्याच्या एंट्रीमध्ये. इकडून पण रस्ता आहे त्रिवेणी संगमला जायला, पण आम्ही तिकडून जाणार नाही आहेत. कारण जर इकडून गेलो तर आम्हाला आसरा बघायला भेटेल कुठेतरी. इथे झोपायची व्यवस्था कुठे आहे ते बघता येईल. इकडून दिसणार नाही म्हणून आम्ही इकडून चाललोय. हे बघा मंदिर किती सुंदर बनवलं आहे. आश्रमच्या शोधात चाललोय आम्ही आता. आणि बाजूला आपल्या माशाचे पालने इथं आलं, मला माहित नव्हता. आम्ही खूप जेवलो आणि जेवण आमचा पोट फुगलाय. आता ते कमी होत चाललंय. लस्सी पिला ते कोण सांगितलं? लस्सी आमचा खूप छान होता. आमचे आमचं बॉबी दादा नाही रे. बोलले ही लस्सी चांगली घ्या तुम्ही, घ्या. म्हणून आम्ही घेतले आणि पिले. मस्तपैकी. बाकी आमचे पाण्याचा काय आला का पुढे येत रे. पुढे अरे 12 बज गए. हर हर महादेव. महाशिवरात्रि की सबको शुभकामनाएं. मित्रांनो, प्रयागराज महाकुंभाच्या महाद्वारावरती आहेत आम्ही. त्या साईडून गर्दी चालली. आता आम्ही पण तिकडून जाऊ पटकन. खूप गर्दी, आम्हाला वाटलं नसेल गर्दी. खूप गर्दी, खूपच. जाऊन आता कुठं झोपायचा कुठं आसरा काहीच माहीत नाही आहे. सगळ्या गोष्टी आयत्या वेळात होणार आहेत. जाऊन आता बघू. एक तर चादर नाही आणली, चटई नाही आणली, काहीच नाही आणलं झोपण्यासाठी. जय जय श्रीराम. हर हर महादेव. हा आहे दुसरा द्वार, कश्यप द्वार. आता वरतून चालत आलो निघालो. खूप चढण आहे, खूप चढण. मला तर वाटत नाही का आज झोपता येईल म्हणून. सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. हर हर महादेव, हर हर महादेव. चालून थकलोय जरा, थोडासा चहा प्यावा म्हणलं. मस्त मटक्यामध्ये चहा इथे. चहा पिऊ, जरा आराम करू. पाय दुखलेत चालून जाम. हा कुल्हड चाय नाही आहे, हा आहे मटका चाय. 30 रुपयाचा आहे. बघू आता चौकशी चांगलीच असेल. सगळे पब्लिक हे नंदीद्वार पासून अशी सरळ चालले त्रिवेणी संगमावरती. आम्ही थोडा वेगळा विचार केलाय की इथून असा पॅन्टन ब्रिजवरती जाऊ आणि मग पॅन्टन ब्रिज क्रॉस करून तिकडे पुढून मग अपोजिटला जाऊ आणि मग त्रिवेणी संगमामध्ये आंघोळ करू. कारण इथून सगळे चाललेत, पण इथून कोण नाही चाललेला. तर कदाचित इथं आपल्याला खुला थोडा भेटू शकतो. आणि आपण आलोय की आपल्याला नीट आंघोळ झाली पाहिजे, नीट स्नान झालं पाहिजे, पूजा अर्चना आपली जी पूजा आपण करू ती नीट झाली पाहिजे. पोलिसांना विचारलंय का पॅन्टून ब्रिज चालू आहे, तर हो चालू आहे, म्हणून आम्ही इकडून जातो आता. फायनली 6-7 किलोमीटर चालल्याच्या नंतर आम्ही आलो त्रिवेणी संगमच्या इथे. समोरच आहे गंगा माता. खूप थकलोय, पाय बी थकलेत, पण आस्था नाही थकलेली. आता बघू आमच्याकडे काय आहे. एक माणसाने आंघोळ करायला, 2-3 माणसाने आंघोळ करायला लागेल आणि 2 जण बॅगा तरी सांभाळायला लागेल, कारण गर्दी खूप आहे. लक्ष द्यायला लागेल आम्हाला. ए राजू भाई, हे ऐसा ही जगह देख लेंगे. ऐसा हे आलो आम्ही गंगेच्या किनारी आहे बघा. त्रिवेणी संगमच्या बाजूलाच आहेत. आता आम्ही चाललोय स्नान करायला. हे देवीला अर्पण करण्यासाठी चुंदरी आणले, तांदूळ आणले, सुपारी आणले, अशा गोष्टी. आता जाऊ आम्ही, बाकीच्या गोष्टी पुढे दाखवतो. फायनली गंगा स्नान करायला चाललोय. त्रिवेणी स्नान दाखवायच्या आधी तुम्हाला महाकुंभची गोष्ट सांगतो. शुरू होती है जब विष्णु जी के कहने पे देवता और असुर
अमृत से भरे कुंभ मतलब कलश के लिए वासुकी नाग को मंदारा पर्वत पे बांधकर समुद्र मंथन शुरू करते हैं। सालों बाद मंथन सफल होता है और अमृत की प्राप्ति होती है। अमृत के लिए असुर और देवताओं के बीच महायुद्ध होता है। इस दौरान इंद्र का पुत्र जयंत कुंभ लेकर भाग जाता है और असुर उसके पीछे दौड़ते हैं। कुंभ और जयंत को बचाने के लिए सूर्यदेव, चंद्रदेव, बृहस्पति और शनिदेव भी भागते हैं। ये सब 12 दिनों तक चलता है, जो धरती पे 12 सालों के बराबर होता है। इस दौरान जयंत के हाथ से कुंभ गिर जाता है और अमृत की बूंदें धरती पे 4 जगह गिरती है। पौराणिक मान्यता के अनुसार हर 12 साल में इन्हीं 4 जगह पे कुंभ मेला होता है। इस बार महाकुंभ है जो 144 साल बाद हो रहा है, क्योंकि अमृत कलश की रक्षा करने वाले 4 देवता सूर्यदेव, चंद्रदेव, बृहस्पति और शनिदेव रूपी ग्रह 144 साल बाद एक साथ अलाइन हुए हैं। ये अलाइनमेंट ऐसी एनर्जी प्रोड्यूस करता है जो धरती की नदियों में भी महसूस होती है। जिस स्पिरिचुअल एनर्जी को फील करने देश विदेश से साधु, संत, आम लोग और सेलिब्रिटीज आते हैं। सगळे भक्तगणित स्नान करतात। आता इथे जाऊ, कारण हा प्रवाह बघा, हा प्रवाह इकडून येतोय गंगेमातेचा आणि हा यमुनामातेचा इकडून येतोय। विचार केला का या साईडला या अशी आलं ते। अरे चिडले आता बॉडी टेम्परेचर नॉर्मल झाला, आता थंडी पण नाही वाजत पायाला, आता नॉर्मल झाली बॉडी नॉर्मल भाई। आता पाण्याच्या आतमध्ये राहिलं थंडी नाही वाजणार। वांछित फल पाता हो, जय गंगे माता हो, जय गंगे माता मैया, जय गंगे माता। एकदम सुंदररीत्या आंघोळ झालेली आमची। स्टार्टिंगला थंड वाटली, नंतर नॉर्मल झाला, बॉडी नॉर्मल झाली। यो कापत होता, याला थंडी भरलेली, आम्ही नॉर्मल होतो। याच्या पण अंगाला शहारी मारत होते। मी बोलो पाण्या कशाला बाहेर निघतो, नाही पाण्या कशाला बाहेर निघतो, येतो का मी इथंच आंघोळ करतो बोलतो। मी इथंच आंघोळ करतो, मी डायरेक्ट गेला। येता येता 2-3 पंडाल बघितले, कुठलेच खाली नाही, सगळ्यांचे गेट बंद आहेत। कुठं झोपाचा माणसाने त्यात विचार पडलाय। देवा, सुख एवढं दे की अहंकार नाही आला पाहिजे, आणि दुःख एवढं दे की आस्था नाही गेली पाहिजे। थकलेला अंग पण मनात आनंद की आम्ही जे अनुभवलं ते पुढच्या 2 पिढ्यांनाही अनुभवता येणार नाही।